आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग इथे तर अरबाज स्ट्राईकला, उमर जॉन नॉन स्ट्राईकला असतील. उमेर उमेर जे सुरुवात करतायत मात्र महापोली संघाकडून आणि भादवड संघाकडून पहिला षटकाला सुरुवात गणेश म्हात्रे, जे आपण त्यांचा गोलंदाजी पाहतो. आज सकाळपासून त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे, विशेषतः फलंदाज म्हणून त्यांची नेहमीच चमकदार कामगिरी आपण पाहतो. आजच्या या स्पर्धेत त्यांची बॅटिंग थोडीशी चालली नाही, परंतु गोलंदाजीवर त्यांनी खूप चांगला भर दिला आहे आणि संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. थोडीशी दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे थोडंसं का होईना, परंतु इथे मात्र लेग बाईजने सुरुवात होती आहे. पहिल्याच चेंडूवर पहिली धाव फलकावं लागली गेली. 2 षटकाचा सामना आहे, फक्त 12 चेंडूमध्ये आपल्याला ही आपली कामगिरी करायची सामन्यातून आणि त्यामुळे निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना. पुढचा चेंडूवर मात्र करारी जबाब मिळतो, अतिशय जबरदस्त फटका, ठोकम ठोक षटकार सीमे पलीकडे भिरकवून दिला गेला. दुसऱ्या चेंडूवर अगदी हल्ला अटॅक करताना तर 2 चेंडू संपले गेले आहेत आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7. उमेर सारखा फलंदाज अगदी आज पाहिलं असेल, चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा केली आहे स्पर्धेमधून आपल्या संघाकरता, ती महापोली संघाकरता. अगदी या दोन्ही फलंदाजांचा विचार जर केला तर प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी अगदी चांगली सुरुवात दिली आहे, सलामी चांगली दिली आहे. अरबाजांची तर बॅटिंग आपण प्रत्येक सामन्यात पाहिली असेल, अगदी की चांगल्यापैकी मोठे मोठे षटकार त्यांनी ठोकलेत, चौकार ठोकलेत, आपल्या खेळामधून आपला चांगला खेळ दाखवला आहे. परंतु आता मात्र सध्या आपण पाहत असाल उमेर देखील चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलं असेल, नुकताच षटकार ठोकला गेला तो आपल्या संघाकरता. महापोली संघासाठी सुरुवात मात्र पाहिली आपण 2 चेंडूचा खेळ संपताना 7 धावा. करेश मात्र पुन्हा एकदा वळता येतात षटकातील पुढच्या चेंडू टाकण्यासाठी, या षटकातून तिसरा चेंडू हाताळतील. आपल्या भादवड संघाकरता मात्र अगदी गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र टप्पा अगदी अचूक साधताना चेंडूला पुन्हा एकदा पनिशमेंट मिळते. लगातार दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार, अगदी ताकदवर फटके मारला, अगदी मनगटली ताकद दाखवत आहेत, आपल्या बॅटमधला करिश्मा दाखवत आहेत ते करेश यांच्या विरोधात. आणि त्यामुळे 3 चेंडूचा खेळ संपताना संघाची धाव संख्या पाहतोय आपण फलकावर पोहोचते ती 13/13. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रात आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळा गोलंदाज हमी होत असतात, परंतु इथे मात्र या खेळपट्टीवर कुठल्याही प्रकारचा आपल्या खेळावर परिणाम होत येत नाही हे दोन्ही फलंदाज. आणि चांगली सुरुवात चांगला मिळाली, 3 चेंडूमध्येच 13 धावांनी संघ पुढे जातोय या सामन्यातून. करेशांचा पुढच्या चेंडूवर आता चमत्कार झाला, नक्कीच अगदी चमत्कार त्यांनी केला या चेंडूवर. अगदी हवा चेंडू टाकताना मात्र फुल टॉस ठेवला त्या चेंडूला, अगदी पूर्णपणे अगदी लय बिघडवली फलंदाजांची आणि त्रिपाचित करताना पहिलं यश मिळून देते आपल्या संघाला ते करेश म्हात्रे. विकेट मात्र जाते तिथे चौथ्या चेंडूवर. 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि फलकावर धावसंख्या पाहिली तर 13 धावा, 1 गडी बाद. नवीन फलंदाज आसिफ, बघा आसिफ आज प्रत्येक फलंदाज चमकला या सामन्यामध्ये किंवा अगोदरच्या सामन्यामध्ये चमकलेले हे सर्व खेळाडू पाहते महापोली संघाकडून. पण चांगल्यापैकी फटकेबाजी बऱ्याच सामन्यामधून केली गेली, कुणीतरी प्रत्येक वेळेस संघाला सावरलं आणि संघ म्हणूनच आता आपण पाहतो की सेमीफायनल सामना खेळताना महापोली संघ त्यांच्या विपक्षात मात्र भादवड संघाने देखील अगदी चांगलीपैकी कामगिरी केली आहे ती आजच्या दिवसामध्ये. तर या षटकात नवीन फलंदाज आल्यानंतर सामना करतील पुढच्या चेंडूचा ते आसिफ. 5वा चेंडू जो हाताळला जातोय करेश यांच्या मार्फत. इथे आल्याला सुरुवात करताना फटका मात्र फसला, चेंडू हवेत जास्त राहिला आणि जे काम करायचं होते मात्र पाठीमागे खेळाडूंनी करताना झेल टिपला गेला. आल्या बॉलिंग माघारी परतवलं ते आसिफ यांना विकेट क्रमांक 2 परतीच्या प्रवासाला. आकाश परिहार जो देखील एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा आपण बॅटिंगमध्ये पाहिलं असेल, बॉलिंगमध्ये त्यांना सुद्धा पाहिलं असेल. तर चांगली इथे काम करावं लागेल कारण लागोपाठ 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद करून कमबॅक मिळवलाय तो करेश म्हात्रे यांनी. आणि मगाशी मी उल्लेख करतो की आज त्यांनी भले त्यांची बॅटिंग आपल्याला प्रेक्षकांना बघायला मिळाली नाही, दुखापत असल्यामुळे, पण गोलंदाजीमध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली, कमबॅक त्यांनी मिळवलाय संघात परतताना. पहिल्या 2 चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर देखील त्यांनी हिंमत न हरता अचूक टप्प्यावर मारा करताना 2 विकेट मिळवले आणि हॅट्रिकवर येत असतील. बघूया हॅट्रिक होईल का या संध्याकाळच्या सत्रामध्येही त्यांची. नवीन फलंदाज मैदानात आणि सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे मात्र चेंडू हवेत होता पण तो थोडी खाली क्षेत्र चेंडूमध्ये पडला आणि त्यामुळे 1 धाव येते ती या चेंडूवर आणि षटक देखील संपलं गेलं. ते पहिल्या षटकात समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या पोहोचले फलकावर 14 धावा, 2 गडी बाद. चला जरा घाई करा, आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे याची कृपया भान ठेवा.
आजच आजचा हा सामना संपेल, कारण उद्या आपल्याला आणखी नवीन शेड्यूल असणार आहे. उद्याच्या ओपन गटामध्ये अनेक मोठे संघ, हा उद्या सकाळी मात्र आपल्याला जे पहिल्या 4 संघ निघाले होते, क्वालिफाय झाले होते पहिल्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा, तिसऱ्या दिवसाचा आणि चौथ्या दिवसाचा, त्यामध्ये क्वालिफायर सामने होतील सकाळी. आणि ते सगळे आपल्या नक्कीच तालुक्यातले संघ आहेत, त्यामुळेच उद्याचा प्रश्न नसेल. परंतु त्यानंतर आपल्याला ओपन गटातले संघ इथे येतील. म्हणजे उद्याचा दिवस मोठा असणार आहे आजच्या दिवसातून. तसंच उद्या देखील पूर्ण दिवसभराचं शेड्यूल जे आपल्याला दिलं जाईल लॉट्स टाकल्यानंतर, की उद्याचे संघ ज्याप्रमाणे असतील ते आपण लॉट्स टाकणार आहोत. तर हे लॉट्स आपल्यापर्यंत पोहोचले जातील. आणि इथे मात्र नवीन षटकाला सुरुवात होता. पहिला चेंडू डॉटने सुरुवात, चांगली सुरुवात गोलंदाज करतायत. तर भादवड संघ देखील कमी नाही बघा, चांगली गोलंदाजी करतायत ते. पहिले 2 षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. आणि याचा फटका अगदी हवेमध्ये फटकवला गेला. शतक चेंडूचा जजमेंट करताना हा चांगला झेल करेश मात्रेने पूर्ण पकडलाय बघा. आज या सामन्यात अगदी त्यांचं प्रभुत्व दिसतंय. सुरुवातीला 2 विकेट घेतल्या, आता मात्र झेल घेतला गेला. बघा यानंतर ज्या 4 टीम आहेत त्यांचे लॉट्स टाकले जाणार आहेत. वसुरी, खरिवली, पिंपळास आणि भावसे ज्यांचे प्रतिनिधी जर इथे असतील तर आपण आयोजकांची संपर्क साधा, अन्यथा लाईव्हच्या स्वरूपाने लॉट्स टाकले जातील. आणि उद्याचा शेड्यूल सकाळी 9 वाजता ज्या पहिल्या मॅचची कोणाची मॅच असेल ते तुम्हाला तिथे कळवलं जाईल. बघा सर्व संघांची इथे सर्वांनी नाव घेतली, त्याप्रमाणे आपण आपले प्रतिनिधी जर असाल तर इथे यावंच जरूर. हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल की मॅच कोणाकोणाची लागेल. 4 संघ जे आपण अगोदर क्वालिफाय केले होते पहिल्या 4 दिवसामध्ये, त्याच संघांमध्ये मात्र हे सामने राहणार आहेत. सकाळी ठीक 9 वाजता सुरुवात होईल या खेळाला. पण तो आपण पुन्हा एकदा जाऊयात मैदानात, कारण चांगली गोलंदाजी सध्या प्रशांत करत असताना 2 चेंडू संपलेत, तर 1 विकेट सुद्धा घेतली. आणि पुढच्या चेंडूला अगदी खोदून टाकले चेंडू होता, चांगल्यापैकी चेंडूला फटकावला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला चेंडू फील्ड केलं जाते आणि तोपर्यंत फलंदाज सहजतेने 2 धावा ज्या मिळवत आहेत. तर 3 विकेट गेल्यानंतर संघाची सध्याची स्थिती जर पाहिली तर धावसंख्या पोहोचली आहे फलकावरती 16 धावा. चांगला टार्गेट ठेवण्याच्या उद्देशाने मात्र इथे फलंदाजी होती मैदानातून. बघूयात चांगले स्ट्रोक मारावे लागतील, कारण सुरुवात तर चांगली झाली होती, पण त्यानंतर चांगल्यापैकी मिळवलं आहे, तिथे कमबॅक मिळवलं आहे ते संघाने. आणि त्यामुळे भादवड संघाचं देखील एक चांगली कामगिरी पण पाहिली असेल. पुढचा चेंडू देखील चांगला इथे हाताळला गेला आहे आणि आणखी एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते आहे. अजूनही पाहिलं तर पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेगवरून चेंडू निघतोय, तिकडे शतक्षक जरूर चेंडूला फील्ड करतायत सहजतेने. इथे 1 धाव आली. बरंचसं कंट्रोल मी म्हणेन केलं गेलं, कारण सुरुवातीला 3 चेंडूमध्येच 13 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र अगदी चांगलीपैकी गोलंदाजी पाहिली आपण करेश मात्रे यांची. त्यानंतर आता प्रशांत देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना अतिशय सुंदर गोली केली. 8 चेंडूत फक्त 4 धावाला बघा, म्हणजे क्रिकेटमध्ये आपण काय काय ही घडू शकतं हे दाखवून दिलं गेलं आहे ते या खेळामध्ये. आणि या षटकातील आता शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर अगदी जबरदस्त फटका, अगदी घुटना टेक आणि तमाशा देख, चांगला षटका ठोकला. अगदी शेवटच्या चेंडूवर एक चांगल्यापैकी गोलंदाजी मात्र खराब चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फुल सक्सेसफुल ब्युटिफुल आणि षटकार गेला आहे. त्यामुळे 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढली आणि षटक संपलं ते दुसरं, म्हणजे इनिंग संपली गेली 2 षटकांची. आणि 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली ती 23 वर 23. विजयासाठी 24 धावा, एक चांगला माफक चांगलं आव्हान ठेवलं गेलं. ते 2 षटकामध्ये निश्चितच चांगल्यापैकी फायटिंग होऊ शकते खेळावर. ती भादवड संघाच्या दृष्टीने विचार केला तर, कारण महापोलीस संघ आपण प्रथमतः बॅटिंग करताना पाहिला आणि आता भादवड संघाला इथे बॅटिंग करून हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. चला महापोलीस संघ लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, मॅच लगेचच सुरू करायची आहे. 24 धावसंख्येचं लक्ष्य ते मैदानाच्या आतमधनं सेट केलं गेलंय. शेवटची मॅच खेळण्याकरता कोण पात्र ठरेल, कोण शेवटच्या मॅचमध्ये खेळताना मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळेल. भिनार संघ जिथे ऑलरेडी जाऊन पोहोचलाय, दुसरा संघ कोण असेल त्यांच्यासोबत जो आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळून क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे बॅटर्स टीम रोजी 11 RCC भादवड बी, हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. अरबाज ज्यानं 1 षटकार मैदानाच्या आतनं खेचला, उमेरच्या बॅटमधनं 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आसिफ तो 0 धावसंख्येवर माघारी आला. करेशला मिळाल्या 2 विकेट, प्रशांतला 1 विकेट. मात्र प्रशांत ज्यानं अक्षरशः धावसंख्येला रोखून धरलं, शेवटचा बॉल जो फुलटॉस झाला आणि त्यावर षटकार आला. करेश आणि
बाला ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बाला तरे जो ओपन करण्याकरता करेश म्हात्रेच्या साथीने जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली लढत इथे प्रेक्षकांना अनुभवता येईल. कोण जिंकेल होईल इथे जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये जाईल याकरता प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा आहे. मात्र वेळ घालवू नका. थोडासाही वेळ घालवणं ते परवडणार नाही आहे, कारण सध्या जर आपण पाहिलं तर घड्याळात 5:40 झाली आहेत. त्यामुळे अगदी लवकरात लवकर मॅच सुरू करण्यात यावी हीच विनंती आहे. सलामीची जोडी 24 धावा दाफलकावर लावायच्या आहेत. करेश म्हात्रे आणि बाला तरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाज आकाश परियार जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या टीम मधला एक प्रमुख गोलंदाज आहे. महापुली आणि भादवड या दोन गावांमधला हा संघर्ष आपण अबिडगेर नगरीमध्ये पाहत आहे. धर्मवीर प्रतिष्ठानच्या या स्पर्धेमध्ये भगवा करंडकमध्ये पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. 24चं लक्ष घेऊन करेश म्हात्रे स्ट्रायकर इनकडनं सज्ज. पहिला चेंडू आकाशचा. पहिलाच बॉल करेश म्हात्रे उडवतोय खरा हवेमध्ये, मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत संघर्ष नावाचा शंखनाद करत बॉल सीमारेषा पार गेलाय. षटकारानं या डावाचा आरंभ 6. अप्रतिम स्ट्रोक करेश म्हात्रे. दी वॉल ऑफ भादवड असं म्हटलं जातं. भादवडची ही भिंत आहे आणि ही अभेद अशी भिंत आहे जिला भेदणं ते खूप वेळा कठीण बनून जातं. आणि करेश म्हात्रे अगदी दमदार सुरुवात या डावाची मैदानाच्या आतनं करत असताना सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुन्हा एकदा आकाश समोर करेश म्हात्रे स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल फुल टॉस मिळाला आणि त्यालाही फुल टोल राईट देण्याचा प्रयत्न फसलाय. एक चांगला कॅच, आउटस्टँडिंग कॅच तिथे कॅरी झालाय. पहिल्या 2 बॉलवरच मॅचवर शिकंजा कसण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र हा फटका करेश म्हात्रेचा इथे फसलाय. बॉडी लाईनवरचा फुल टॉस तो सीमारेषे पलीकडे परावर्तित करताना झाली आहे चुकी. माघारी परतावं लागेल. करेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. यालाच क्रिकेट म्हणतात. चांगल्या चेंडूवर षटकार बसावा आणि खराब चेंडूवर विकेट मिळावी. करेश म्हात्रेनं हा फटका खेळला जरूर, मात्र वा लाजवाब एक अप्रतिम कॅच तिथे पाहायला मिळाला. जबी होता तिथे आणि अगदी जबीनं जबरी कॅच घेतलाय. अप्रतिम झेल त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालाय. अमोल जो मैदानामध्ये जातोय फलंदाजी करण्याकरता, अमोल तरे बॅटिंग करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्यानं साकार केली होती अमोलनं, जो मैदानामध्ये जातोय. आकाश परियार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. अमोल तरे त्याच्या विरोधामध्ये. आकाश आणि अमोल या दोघांमधला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने वळवले चेंडूला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. डबल करता कॉलिंग असेल का, मात्र तिथे क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू घेऊन आलाय. त्यामुळे सर्व आशा कुशंका त्या धुळीस मिळाल्यात. एक रन तिथे त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या 7 या आकड्यावर. बाला तरे जो स्ट्रायकर एंडकडे आहे. येणारे 3 बॉल बघूया कशा पद्धतीने इथे खेळ करेल. येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीने इथे बॅटिंग करत असताना तो आपल्याला मैदानाच्या आतमधनं पाहायला मिळेल. षटकातील चौथा बॉल गोलंदाज आकाशचा बाला तरे करता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर देहयष्टीला स्पर्श करतोय. हाईट फॅक्टर आहे, त्यामुळे पंचांनी ती अपील नाकारली. पायावर लागला होता, अगदी मांडीच्या जवळ जाऊन लागला होता आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू नंतर 7 धावा बनल्यात. येणारे 8 चेंडू इथने शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर किती 17 बनवायचे आहेत का रे? 8 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना हा फटका फसलाय. कॅच कॅरी झालाय. बाला तरेला माघारी परतावं लागेल.
आता 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आपटून टाकला आणि तिथे फलंदाजाला गुंगारा देत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आता येणारे शेवटचे 6 बॉल. पहिल्या चेंडूवर या डावाचा षटकार आलाय आणि त्यानंतर करेश मात्रे बाद झाल्यानंतर डाव अक्षरशः कोलमडलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजया करता रनची गरज आहे 17. तो एक झेल करेजचा आउटस्टँडिंग कॅच पकडला गेला आणि त्या झेल नंतर जर आपण पाहिलं तर हा डाव तो कोलमडू लागलाय. आता येणारे 6 बॉल 17ची गरज आहे. आशिक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर फलंदाज अमोल आहे, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. मात्र त्या अपेक्षांची पूर्तता ती मैदानाच्या आतनं करत असताना पाहायला मिळेल का? मॅच सुरू ठेवा कारण वेळ कमी आहे. त्यामध्ये हा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय, बॉलला फेकून दिला सीमारेषा पार. मॅच ऑन. येणारे 5 चेंडू विजया करता 11 धावसंख्येची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय त्यामुळे आशा पल्लवित झाल्यात. 5 बॉलमध्ये 11 काय धावफलकावर लागतील की त्यापासून दूर ठेवलं जाईल. पंच थोडी घाई करा, पटापट तो बॉल आलाय बघा, मॅच बॉल आलाय, त्याच्यावर मॅच सुरू ठेवा. 5 चेंडूचा खेळ विजया करता जर आपण पाहिलं तर तिथनं गरज आहे 11 धावसंख्येची. 5 बॉलमध्ये 11 धावफलकावर लावायच्यात. या 5 मध्ये 11 लावला जातील का? इथे आशिक त्याच्यावरचा आता धडपण वाढलंय कारण पहिलाच बॉल त्याचा फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. पुढचा बॉल आशिक. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे. कॅच महत्वाचा आहे. अरबाज तो बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय. 4 बॉल 11 धावसंख्येची गरज. 4 मध्ये 11 बनवायचे आहेत. बघूया या 4 बॉल मध्ये 11 धावफलकावर लावल्या जातील की दूर राहावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण बॅटिंग करण्याकरता जात असताना पाहायला मिळतोय. भूषण आलाय बॅटिंग करण्याकरता. बघूया भूषण इथे कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 4 मध्ये 11 बनवल्या जातील की त्यापासून दूर ठेवलं जाईल. आशिक जो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आशिक सज्ज होताना समोर स्ट्रायकर एंडकडनं भूषण आलाय नव्यानं बॅटिंग करण्याकरता. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. फिल्डिंग खराब झाली आहे आणि 2 रन करता कॉलिंग आहे. सुरक्षित 2 रन कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. शेवटच्या चेंडूवर आलेला तो सिक्सर आता मात्र भादवडकरांना निश्चित आठवत असेल. ज्या पद्धतीनं शेवटचा बॉल तो षटकार खेचला गेला आणि त्यामुळे धावसंख्या मोठी झाली. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे आलाय डॉट. आता बॉल शिल्लक राहिले 2 आणि रन्स बनवायचे आहेत 9. 2 चेंडूत 9 धावसंख्येची गरज. ही मॅच पहिल्या षटकारानं मोकळी करण्याचा प्रयत्न केला होता करेश मात्रेनं. मात्र त्यानंतर महापोलीकर लढताना मैदानात पाहायला मिळालेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आशिक सज्ज होत आहे.
यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, मात्र 3 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्यावे लागतील. फिल्डिंग खराब झाली आहे. 2 कंप्लीट तर इथे पाहायला मिळाल्यात. तिसऱ्या रन्स करता येतील का? रन्स घ्यायला हव्या होत्या. 3 रन्स आले असते तर मॅच 1 बॉल मध्ये 6 वर आली असती. आता 1 बॉल 7 ची मॅच आहे. एक चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. चला घाई करा महापोली संघ. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आशिक तो सज्ज होत असताना यावेळेस मात्र विजयी होती टीम महापोली. जीवी स्पोर्ट्स महापोली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. चला टॉस करता यायचंय दोन्ही संघ. सोमा नागरभुजी यांना विनंती आहे आपण टॉस करण्याकरता पुढे यावं. आपल्या शुभस्ते आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टन आहेत. एकच ओव्हरची ही मॅच असेल.